वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईमध्ये सगळ्यात मोठी समस्या कोणती तर ती वाहतुकीची। कारण मुंबईत कुठेही आणि कधीही जा ट्रॅफिक जाम हा पाचवीला पुजलेलाच। मात्र यापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे, कारण मुंबईमध्ये हवेत उडणारी पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। कशी असेल बरं ही पॉड टॅक्सी, कुठून कुठपर्यंत धावणार, पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट। मुंबईकरांची होणार ट्रॅफिक पासून सुटका। मुंबईकरांनो, ऑफिसला उडत जा। कुर्ला वांद्रे बीकेसी पॉड टॅक्सी लवकरच। मुंबईकरांनो, MMRDAच्या कुर्ला ते वांद्रे मार्गे बीकेसी दरम्यान पॉड टॅक्सी या अत्याधुनिक वाहतूक प्रकल्पाला केंद्र सरकारचं बळ मिळणार आहे। मोठ्या शहरांचा वाहतुकीचा विकास साधण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे आणि त्याचा फायदा या प्रकल्पाला होणार आहे। त्यामुळे ऑफिसला जाताना ट्रॅफिकच्या कटकटीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे। वांद्रे ते कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी, याशिवाय मुंबई आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणाली अंतर्गत पॉड टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी 1 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे। MMRDAला आर्थिक चणचण भासू नये यासाठी केंद्राकडून आर्थिक बळ मिळण्याचे सकारात्मक संकेत मिळत आहे। तर पॉड टॅक्सी प्रकल्प नेमका कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। एकूण 8.80 किलोमीटरचं अंतर ही टॅक्सी सेवा कापणार आहे। टॅक्सी डब्यांची लांबी 3.50 मीटरची असेल, तर रुंदी 1.47 मीटर आणि उंची 1.80 मीटर। या टॅक्सीचा वेग ताशी कमाल 40 किलोमीटर असेल। यामध्ये 38 स्थानकं असतील। वांद्रे ते कुर्ला रेल्वे स्थानक वाया बीकेसी असा मार्ग या पॉड टॅक्सीचा असणार आहे। बीकेसी मध्ये दुरुस्ती डेपोही असणार आहे। तर 21 रुपये प्रति किलोमीटर असा तिकीट दर या पॉड टॅक्सी सेवेचा आहे। पॉड टॅक्सी सेवेचा थेट फायदा मुंबईमध्ये वाहतूक प्रकल्पांचे जाळे उभे करणाऱ्या MMRDAला होणार आहे। त्यामुळे एकीकडे मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात पॉड टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे। याचा मुंबईमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच फायदा होईल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।